नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझं नाव अनिकेत निकम, हा. आपशिंगे मिलिटरी. तुम्ही आता कुठली कुठली श्वान आहे तुमच्याकडे? काय आता काल रॉकी आहे हो, हा. रॉकी काला, फायटर जेट आणि मनीष्ट म्हणून 3 श्वान आहेत. आता तुम्ही कधीपासून आहे क्षेत्रात? आम्ही दोघं तसं म्हणायला गेलं तर एक 2015 पासून आम्ही एकत्रच आहे या क्षेत्रात. 2009 ला आम्ही सुरुवात केली. 9 ला सुरुवात केली. आपलं क्रॉस ग्राउंडची जी श्वान होते शिकारीचं नाद असल्यामुळे आपले पहिली श्वान होते. हा. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट नाही का 2015 पासून यात 15 पासून पक्का आलो यात आम्ही हे क्षेत्रात? ग्राउंडमध्ये. हा. सगळ्यात पहिल्यांदा आमच्याकडे 15 पासून आम्ही श्वान घेऊन सुरुवात केली. स्वतः श्वान. हा. तर तुमच्याकडे आता पहिल्यापासून कुठलं श्वान होतं? 2015 पासून कळताय चांगलीच नामांकित श्वान झाले. पहिल्यांदा कसा विषय होता, क्रॉस ग्राउंडच्या रेस चालू होत्या. पहिल्यांदा आम्ही क्रॉस घेतले होते. तिथनं परत पारगाव डर्बी नंतर क्रॉस शर्यती बंद झाल्या पूर्ण. तिथून ओरिजिनल सुरू झाल्या. तिथनं हळूहळू ओरिजिनलच्या म्हणजे वळालो आम्ही ओरिजिनलकडे. तिथनं बदाम राणी झाली, बाजीगर, कालूकाला, स्पार्क म्हणून होता, आजगर म्हणून एक काळा कुत्रा पंजाबवरून आणलेला होता, बोल्ट म्हणून एक कुत्रा होता. परत आता हे 2-3 श्वान चांगले, बगीर आहे, मनीष आहे. पंजाबात आता मीटिंगला नेली, तिला पिल्लं झाली 5. आता एवढं श्वान झालं तुमचं आहे का नाही? तुम्हाला आठवणीतला कुठला राहिला? आठवणीतल्या श्वान म्हणायला गेलं तर बाजीगर एक आहे. काय त्यानं कुणाकुणावर फाईट दिली होती? बाजीगर सगळ्यांच्यावर चांगली फाईट करत होता. जरा त्याला थोडासा मसल प्रॉब्लेम होता, तरी सुद्धा तेव्हा इंजुरीतून तो सगळ्या म्हणजे टॉपच्या श्वानाला चांगलीच फाईट करत होता. आठवणीतलं म्हणाल तर पुशेगावचं मैदान. काय घडलं होतं? त्यांना तसा म्हणायला गेलं तर ऑल इंडिया चॅम्पियन आपला लाडू आहे. बरोबर. अपराजित श्वान होता. अपराजित श्वान होता. अपराजित श्वान आहे. त्याला त्यानं टक्कर देऊन त्याला मारला त्याने. फाईट दिली होती लाडूला? आणि त्याला महाराष्ट्रात लाडूला कोणी फाईट दिली नाही ना? नाही. लाडूचं असं होतं की तो एखाद्या श्वानाची सावली सुद्धा घेत नव्हतं सगळं. एवढं स्पीड होतं. एवढं स्पीड त्याला चांगलं होतं. खूप कमी श्वान आहेत की त्याला म्हणजे हरवलेले. त्यापैकी आमचा एक बाजीगर एक होता. तर तुम्ही आता श्वान काय बघून घेता जेवढं तुम्हाला अनुभव तर एवढा? श्वान घेत असताना म्हणजे नाही का श्वानाची हिस्ट्री बघितली जाते, त्यांच्या महत्वाचं घेत असताना त्याचा आईबाप बघितला जाते, त्याची वंशावळ बघितली जाते. मी जास्त लाईनवर विश्वास करतो. लाईनचे श्वान आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे आणतो. जास्त उच्च प्रजातीचे नाही का श्वान आम्ही जास्त पाळतो. म्हणजे ज्यांचे आई वडील पण आई वडील म्हणण्यापेक्षा त्याची पूर्ण अगदी पिढी, त्याची पेडेगिरीच. ह्या ग्राउंड श्वानाची पेडेगिरी असते, रजिस्टर असते, त्याच्या पिढ्यानपिढ्यांची माहिती असते, आई बाप भाऊ ह्याची हिस्ट्री पडलेली. तर असे श्वान बघून आम्ही चांगल्या वंशावळीचे श्वान बघूनच आम्ही निवड करूनच आम्ही घेत असतो. मग आता ही कुठनं घेत होतं? काय तुमच्या हातात? हा रॉकी काला आहे. हा लाडूचा भाऊच म्हणाईल, फक्त ह्याची आई सेम आहे. ह्याची आई महाराष्ट्र चॅम्पियन जकास पहिलवान अनिल धोत्रे आणि अमर पाटील यांच्याकडे होती माझी ह्याची आई. तर हा त्यांच्या घरीच हा जन्मलेला डॉग आहे. तिथून आम्ही आणला. ह्याची कर्नाटक मध्ये एक मोटरसायकल जिंकलेला श्वान आहे आणि महाराष्ट्रात कितीतरी मैदान ह्याने गाजवलेले आहेत, बरीच मैदान गाजवलेले आहेत. आत्ता पाठीमागे झालेले साप मध्ये त्याने 1 नंबरनं गाजवलं. आता नेलकरंजीला चांगला पळाला, त्याच्या आधी आपशिंग मध्ये चांगला पळाला, तिथं सुद्धा नंबर आहेत त्याचे. तर ह्याचा बाप आहे मिलिटरीच्या पोटचा, त्याचा मुलगा होता रोनाल्डो. अगदी आपल्या अख्ख्या इंडियात म्हणला तरी त्याची श्वान चांगल्याच पद्धतीने पळलेत, असा ह्याचा बाप आहे. आणि ह्याच्या महाराष्ट्र चॅम्पियन जकास ती लाडला. आणि महेश पैलवानांनी एक मादी आणलेली तांबड्या कलरची, तिची पोरगी ह्याची आहे. आता तुम्ही पंजाबवर जास्त जोर देत आहे ना, पंजाब बरेच श्वान पडतात. पंजाबच्या श्वानात आपल्या श्वानात काय फरक किंवा तुम्ही आणल्यावर काय बदल होतो? बराच बदल आहे. काय होतं, आपलं वातावरण पूर्ण थोडं थंडी सुद्धा नाही का, आपल्या इथं गरमी असते दुपारच्या वेळेला, तर त्या श्वानांना सूट होत नाही थंडी. तर त्यांचं काळजी घेत असताना त्यांना थोडस थंड कसं ठेवता येईल वातावरण किंवा त्यांचा डाएट. पंजाबला जास्त करून दही म्हणजे चांगल्या पद्धतीचा डाएट त्यांना दिला जातो पंजाबमध्ये. जसं आपल्या महाराष्ट्रात आपले जरा लोक थोडासा नाही का काय म्हणजे काय तुम्ही पंजाबला पण राहून आलाय? हो राहून आलो. काय अभ्यास केला तिथे नेमका? पंजाबमध्ये कसं आहे, सगळं प्रॉपर नियोजन असतं, प्रोफेशनल सगळी करत असतात. जसा खेळाडू एखादा सांभाळला जातो त्या पद्धतीने ह्या श्वानाला सांभाळायला लागतं. त्याची पूर्ण म्हणजे त्यांचं फिटनेस, अति जास्त वजन पण नाही पाहिजे, एक्स्ट्रा प्रॅक्टिस पण नाही पाहिजे, अगदी सगळं तंतोतंत त्यांना व्यायाम प्रॅक्टिस असेल तर श्वान चांगला पळतो. असं नाही की जास्त प्रॅक्टिस घेतल्यानंतर जास्त श्वान पळतो, असं बी काय नाही.
आता तुम्ही समजा एखादा पिल्लू आणलं बाहेरनं किंवा हा. कसं आहे ना, तर कधीपासून त्याला ट्रॅक दाखवता किंवा त्याला कशी सवय लागते की आपल्याला ट्रॅपवर पळायचं, बाहुलीच्या मागे पळायचं? पहिली गोष्ट ती त्याच्या नाही का म्हणजे आपण कसं म्हणतो त्याच्या ती रक्तातच आहे, ब्लड Bloodline लाईन मध्येच आहे पळणं. त्याला असं जास्त शिकवायला काही त्रास होत नाही बाहुल्या मागं पळवायला. पण सुरुवात आम्ही त्याची 5 महिन्यापासून करतो. थोडंसं पहिल्यांदा 5 महिन्याला थोडंसं आम्ही त्याला एक 50 मीटरचा ट्रॅक ओढतो. त्याला जाणीव करून देतो थोडीशी की पळायचे पुढे. त्या सिंगल ट्रॅक ओढतो. नंतर हळूहळू नंतर डायरेक्ट त्याला 8 महिन्यापासून सुरुवात करतो आम्ही हळूहळू. हा 8व्या महिन्यापासून आम्ही त्याला थोडंसं प्रॅक्टिस मध्ये ट्रॅक दाखवणं म्हणा असेल किंवा थोडा बाहुला दाखवणे ह्या पद्धतीचं त्याला जरा करून घेतो आम्ही. आता पिल्लू तुम्ही घेतलं बरोबर ना, हा तर डाएट प्लॅन प्रत्येक एजला वेगळा असतो आहे की नाही? प्रत्येक कशी तुम्ही सुरुवात करता जरा सांगा. डाएट आता लहान जर पिल्लं असतील तुमच्याकडे तर लहानपणी जरा थोडंसं फीड भेटतं त्यांचं. डॉग फूड. हा डॉग फूड भेटतं. तर ती थोडंसं फिडिंग एक पहिल्या 3 महिने त्यांना त्या फीडवर ठेवायचं. त्याच्यानंतर चिकन असेल, राईस असेल, अंडे असतील त्याचा डाएट द्यायचा. व्हेज मध्ये थोडंसं द्यायचं त्यांना. तर ती झाला एक 5-6 महिन्यापर्यंतचा डाएट. तिथून पुढे आम्ही त्यांना डेली नॉनव्हेज ठेवतो सोनांना. हा नॉनव्हेज व्हेज हा अजून सुद्धा सोनांना कंटिन्यू नॉनव्हेज असते, व्हेज असते, दोन्ही असते. जे कंटिन्यू नॉनव्हेज चालतं. नॉनव्हेज असते. सकाळचं आम्ही व्हेज घालतो, संध्याकाळचं नॉनव्हेज घालतो. आता श्वानांची सुरुवात झाली पळायला आहे ना, हा तर पहिली मैदान काय तुमचा बच्चा गट असतो आहे की नाही काहीतरी? नाही ते बंद झालं बच्चा गट आता. आता ते 2015-16 पासून ती बंदच झालं पूर्ण. क्रॉस कारवान जी एकत्र होती सगळी क्रॉसची, आता ओपन गट चालू झालाय. त्यात म्हणजे कोणी पण पळवा. हा कोणी पळवा, पण ग्राउंड जातीच्या श्वान शक्यतो असावी त्यात नाही का? नाही काय असतं म्हणजे तुमच्यात आता कारवण पळवून नाही जमत कधी? नाही त्याच्या ते मुकाबलाच होऊ शकत नाही ना. ह्यांच्या स्पीड मध्ये त्यांच्या स्पीड मध्ये बराच फरक आहे. म्हणजे ब्रीडच तशी आहे का फक्त? ही ब्रीडच अशी आहे ग्रेहाउंड ब्रीड. ही बनवली स्पीडसाठी. हा ह्याची म्हणजे बॉडी स्ट्रक्चर म्हणा हे म्हणा एखाद्या चित्त्यासारखं असते. त्याचं कारणच आहे की बनवलेच पळायसाठी. आता जसं की म्हणतात की ग्रेहाउंड नाजूक आहे ना ब्रीड, काळजी काय आपल्याला घ्यायला लागते की बाबा? नाजूक नाही म्हणता येणार. ज्याची त्याची ठेवण आहे, ज्याची त्याची ठेवण्याचा प्रकार आहे. ते नाजूक असं म्हणताच येणार नाही. पंजाबातले आलेले श्वान इथं टिकणं अवघड असतं. त्याचं कारणच हे असतं की त्यांचं वातावरण आपलं वातावरण फरक आहे. ह्या ग्राउंड श्वानांना 32 टेम्परेचरच्या वर पळवणं म्हणजे धोकादायक आहे. जेव्हा वातावरणात 32 टेम्परेचर तयार होतं तेव्हा मी बघतो तसं मैदान पण एक कोमट वातावरण 4-5 नंतर तसंच घ्यावं लागतं. महाराष्ट्रातलं जरी असलं आणि पंजाबातलं जरी असलं तरी ह्यांना 32 किंवा 35 जास्तीत जास्त टेम्परेचरच्या वर नेऊन चालत नाही. तुमच्या त्या पदव्या नेमक्या कशा दिल्या जातात की महाराष्ट्र चॅम्पियन किंवा त्या पदव्या वैयक्तिक समालोचकांनी दिलेल्या आहेत त्या पदव्या. तर त्या पदव्या अशा आहेत त्या की आता म्हणजे प्रत्येक वर्षी नियमावली चेंज आहे त्याची. आणि खरी ती चांगली संकल्पना आहे की एक नवीन नवीन श्वान मालक येतात त्यांना नाही का थोडस महाराष्ट्र चॅम्पियन किंवा एक्सप्रेस व्हायला संधी आहे. तुमच्या आता एक्सप्रेस श्वान किती झाले आतापर्यंत तुमच्या? एक्सप्रेस श्वान नाही आमचा एक पण. महाराष्ट्र चॅम्पियन श्वान आमचे 2 हा. आणि तुम्ही मग असं करता एक्सप्रेसला एक मैदान राहिलेले श्वान आहेत. अरे हा महाराष्ट्र चॅम्पियन झाले. किती मैदान करायचे जेणेकरून आपण महाराष्ट्र चॅम्पियन होतो? पहिल्या 3 मध्ये 6 मैदान आणि एक्सप्रेस साठी पहिल्या 1 नंबर सलग 4 वेळा केले. सलग 1 नंबर जो श्वान 4 वेळा करेल त्यावेळेला दिलं जाते. तर तुमच्या रॉकी काल्याचा जरा इतिहास काय सांगाल जरा? हा श्वान आता चांगला बोलतोय नंबर मध्ये. बगेरा म्हणून इथं महाराष्ट्रात पोळतोय आता. म्हणजे मोटरसायकल जिंकलेली. आता ज्या कंडिशनला श्वान आमच्या पाशी आलेला त्या कंडिशनला बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की संपलाय श्वान, काय म्हणजे आता ह्याच्यापासून काय होऊ शकत नाही. आता सांगायला बी असं वाटेल की एक 18 ते 19 किलो वजन होतं कुत्र्याचा आणला तेव्हा. अरे बापरे. पूर्ण म्हणजे वरचा पूर्ण फिटनेस मध्ये 6च्या 6 मध्ये सुरू होतं. म्हणजे नथिंग म्हणून आम्ही श्वान आणलेला. त्यातनं परत कष्ट घेऊन तयार करून सारंगनं परत हाया फिल्ड मध्ये हाया परत स्टेपवर आणलेला श्वान. बरं झाल्यापासून पहिलं मैदान तुमच्या आठवणीतलं कुठे खेळलं? बऱ्याच झाला की पहिलं मैदान आपशिंगला उतरवला इथलं रहमतपूर आपशिंग मध्ये. आणि त्याच आपशिंगच्या रेसला चांगले चांगले श्वानांना पराजित केले त्यानं. सुभेदार बरोबर एक थोडक्यात निकाल झालेला त्या मैदान. सुभेदारने तेव्हा फर्स्ट केलेला. त्यात पहिलेच मैदान ते आम्ही उतरवलं म्हणजे ह्या बिल्ड मध्ये आता. आणि निलकरंजीला एक पळाला चांगला. आपशिंग मध्ये परत साप मध्ये एक रेस झाली तिथं सायकल जिंकली पहिले
पहिल्या क्रमांकाची. होय का? हा तिथं बा मध्ये 1 नंबर गेला तिथे. म्हणजे त्याचा इतिहास बराच चांगला आहे. हा म्हणजे आजारपणात आजारपणात उठून आता एवढं पळणं आणि एवढं पळवणं त्याला पण खूप मोठं कष्ट आहे. सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेलं कंडिशन संपली, उतारा संपल्यात जमाय, तुम्ही काय पळवायला फेल झाले अरे बापरे. त्यातनं परत तयार होऊन पळव. काय कसं तुम्ही नेमकं काय केलं, त्याची काळजी बिळजी काय घेतली कशी? काळजी म्हणजे महत्वाचा श्वान शांत स्वभाव हा. नाही, खायला चांगला आहे आणि थोडी नाही का आपण म्हणतो अनुभव कामाला आला. इतक्या वर्षाचा अनुभव तुमच्या कामाला अनुभव कामाला आला. दरवर्षी म्हणजे नुसता नाही का आपण म्हणतो की अनुभव आहे तर नुसतं म्हणून नाही चालत, तर खरंच अनुभव ह्याच अनुभव आला आम्हाला. हे अनुभव खरंच पाहिजे. आणि तुमच्या हातात आहे त्याचं नाव? हा फायटर जेट म्हणून कुत्रा आहे. कुठून घेतला होता काय आपण? आता आपण गणेश बोत्रे फौजी त्यांच्याकडनं हा खरेदी केला आता नवीन. कितीची? हा कितीची खरेदी? 1 लाख रुपये खरेदी आता ही. हा हा कुत्रा आता 1-2 मैदान पळवला. पशिगावला एक काढलेला आणि येरळवाडीला त्या दिवशी पहिला क्रमांक केला. हा. हा नवीन काढलेला हा शुभराज आणि अपेक्षा कुत्रा आहे. हा पण चांगल्या लाईनचा कुत्रा आहे. हा. याचा आता तुमची 2015 पासून जसं मला श्वान झाली आहे की नाही, हा. चांगली तर तुम्हाला अशी एखाद्या श्वानाला सगळ्यात मोठी मागणी आतापर्यंत कुठे झाली? सगळ्यात तसे आपले पहिल्यापासून सण आणलेत ना, सगळ्या किमतीनेच गेलेले आहेत, चांगलीच किमतीने. आमच्या अपेक्षित किमतीनच गेले. तरी मोठं कुठलं गेला तरी अंदाजे असं आता? बाजीगर म्हणून सण होता तो 1,25,000 रुपये गेला. अरे बाबा. बदाम राणी पण चांगल्या किमतीला गेली. हा. बदाम राणीची खरेदी आमची 96,000 रुपये होती, ती जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास गेली माझी. हा कुत्रा आता 1,20,000 पर्यंत मागतात कर्नाटकवाले. हो लगेच. पण हा काही देणार नाही. मी काय म्हणतो, तुम्ही कर्नाटकवरून पंजाबवरून श्वान आणता बरोबर आहे, त्यांची लँग्वेज आपली लँग्वेज फरक आहे तर आहे, त्यांना कसं काय मग कम्युनिकेशन कळतं कुत्र्यांना आपल्या? मन जुळलं पाहिजे. मन पण आहे आणि स्वभाव असतो ना कुत्र्यांचा, नाही का? ह्या वेर- मुळात ही कुत्री पाळायसाठी तयार झाली. त्यांना बाकीचं काही वेगळं लागत हा. नाही. त्यांना फक्त एकच भाषा कळते, फक्त पळणे. हलणाऱ्या गोष्टीचं अट्रॅक्शन लय आहे ना ग्राउंडला. गोष्टीचं अट्रॅक्शन आणि म्हणजे तुम्ही रेसला शिकवा नाही शिकवा, ग्राउंडला अट्रॅक्शन राहतच पळायचं. ब्लड मध्ये ते रक्तातच ते असतं. त्यामुळं त्यांची नाही का वंशावळ जी म्हणतो त्यासाठी फेमस आहे. आता आपशिंग मध्ये एकूण किती कुत्रे आहेत? आपशीमध्ये हा एक आहे, हा. ब्रिंडल कलरची एक, निकोलालची एक फिमेल आहे हा आणि एक पिल्लो एक आणलेला आहे. हा हा हा. 3 कुत्रे आहेत. आता मीटिंग काय करता? नाही मीटिंगला स्टडला अजून कुठलं काय होतं ओपन फक्त रेस टू रेस. नाही. रेस्टोरेंट आता मला एक सांगा, हे श्वान नेमकी किती वर्ष पळतात आणि कधीपासून आपली सुरुवात करतात पळायला, ते कितीपर्यंत वेळापर्यंत पळतात? पंजाबचे श्वान इथं आणून जास्त स्टेबल पळत नाहीत, एक सीझन काढतात, पुढच्या सीझनला पळत नाहीत. आता हा पळतोय जवळजवळ आता 3रं वर्ष असेल. 3रं वर्ष 3 सीझन हा पळाय. हा. आता ह्याचा पहिला सीझन आपल्यापाशी, अजून हा एक पूर्ण सीझन कम्प्लीट चांगला तुमचा पळेल. सीझन कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत असतो, पावसाळा सोडून का? नाही महाराष्ट्र असा आहे की इथं कंटिन्यू रेस्ट चालू असते. एखादा दुसरा महिना रेस्ट असतील, नाहीतर कंटिन्यू पावसाळ्यात पण? हो पावसाळ्यात पण वरती घाटावर रेस्ट चालू असतात. अरे आपल्या इथे जर हा, म्हणजे नसते तिथं पाऊस कमी आहे त्या भागात. हा, ज्या पाऊस काळ कमी आहे तिकडे रेस्ट चालू असतात आपल्या महाराष्ट्रात तरी. तुम्ही एकत्र कधी आहे क्षेत्रात? आम्ही बालपणापासून म्हणजे शाळेपासून आम्ही एकत्रच आहे. हा आमचा नाद पहिल्यापासूनचाच आहे. हा बालपणापासून आम्ही एकत्र असल्यामुळे हा पहिल्यापासूनच नाद आहे. हा. मग कसा एकत्र वाढत गेला? आम्ही 5वी पासून एकत्रच आहे. हा. अनिकेतन हा. मग या क्षेत्रात पदार्पण? या क्षेत्रात पदार्पण 2009 ला एक श्वान शर्यत झाली होती, आपल्या भागातच झालेली. हा. त्या रेसला आम्ही बघायला गेलो, त्यावेळेला आमचा एक कारवानी श्वान होता, ते घेऊन गेलेलो. त्यावेळेला नवीन नाद होता. पळला का देऊ? 1 राऊंड काढला त्यानं चांगल्या ग्राउंड मध्ये. तवापासून आम्हाला नाद आहे हा. तवा मी शाळेत होतो 7वी मध्ये, तवापासून आम्हाला हा नाद आहे. त्यातनं येऊन नादच नाद लागला आहे चालू का झाला. जास्त नाही? तुमच्या क्लबचं नाव काय? आम्ही भैरवनाथ प्रसन्न आपशिंगे माहुली त्याच नावावर हा, पळला याच का? नावाने कुठे पळतो. तिथं तुम्ही इतिहासात नोंदच करत गेला की म्हणजे 100 एक सोबत एक श्वान आले. पण दोन्हीतलाच दोघांनी आम्ही दोघांचे पर्सनल नाव पळवलं नाही कधीच. होय का? पळवतच नाही, कधीच पळवत नाही. क्लबचंच नाव असतं कंटिन्यू. आणि आजपर्यंत भारतात पण कोणाला माहित नसते की ह्यो श्वान कोणाचा आहे, ह्यो श्वान कोणाचा आहे, कुठला श्वान कोणापाशी आहे, एक त्यापाशी आहे का मायापाशी. टीम एकच आहे ना? एकत्रच असतं आमचं. आता तुमची जेव्हा सुरुवात केली आहे ना, हा. तेव्हा पहिला श्वान कुठला होता ज्याने तुम्हाला पहिला गुलाल मिळवून दिला? सगळ्यात पहिल्यांदा एक जुना क्रिस्टल नावाचा कुत्रा होता, वाघा पांढरा. हा त्या श्वानामध्ये बाउन्सरचा होता, पंजाबात आणला. त्यानं 1 नंबर केला, लय नाही मोठा, त्यानं 7वा नंबर केला होता. काय आपण आपला आनंद. सुरुवात केलेली आमची तिथून त्यानं. त्याच्यानंतर एक ब्लू स्टारचा एक बच्चा आणला, त्याने एक छोट्या रेस मध्ये नंबर केला. हा तो एक अनिकेत पशी एक कुत्रा होता त्यानं, परत 2 फिमेल होत्या. सुरुवात अशी बरीच श्वान झाली आमच्या, असं सांगूच शकत नाही आम्ही किती झाले.
आता पंजाबला पण दिलं ना तुमचं शॉन बरेच पळते भरपूर पंजाबला दिलेत. मागल्या वेळेला 3 पिल्लं दिले आम्ही पंजाबमध्ये. आता रोटारोवा नावाचा एक कुत्रा पळतोय पंजाबमध्ये. आता चांगला मुकाबला करतोय तो, नंबर मध्ये तुमचं काय असतो पहिल्या आपलं 5 मध्ये. तो आपल्याकडे एक फिमेल आहे सोनी नावाची, मेटिमिलेटरची आहे. तिचा आणि टार्गेटचा आहे, पंजाबमध्ये चांगला पळतोय आता. आणि इथून 2 पिल्लं दिलेत, अपेक्स आणि ज्युनियर AK47 ची. ती सुद्धा पिल्लं आता भरपूर पळतात. आणि त्याच्यानंतर 96वी आणि गेम चेंजरची मागल्या वर्षी 3 पिल्लं दिली. तिन्ही पिल्लं चांगली परफॉर्मन्स मध्ये. आपण दिलेली सगळी शॉन चांगलीच आहेत पंजाबमध्ये. इथून जाऊन आता नवीन जनरेशन मधले आपण 4 शॉन पंजाबात देणार आहे, बच्चे मनिस्ट आणि गेम चेंजरचे. भविष्यातली ती सुद्धा आपल्याला पण चांगली. भारी वाटतं नाही की पंजाबमध्ये आपल्याकडचं शॉन नाव करते. अभिमानच आहे ना तो, हा अभिमानच आहे तो. इथनं त्यांच्यापासून आपली सुरुवात झाली होती आणि आज आपण त्यांना शॉन देतो. आता पंजाबची माणसं येते तुमच्याकडे भेटायला हा येते की. आणि तुम्ही पंजाबला जातोय की. अरे बापरे. आता ह्या रेस साठी पण पंजाबवरनं आले ते आपल्या नीलकर्जीसाठी. हा हा शॉन नाहीत आणले ह्या वेळेला, पण स्वतः आलेली. अरे वा. आणि मोठी व्यक्ती आलेली पंजाबमध्ये. दरवर्षी चॅम्पियन शॉन त्यांचे असतात दर सीझनला. हा ती माणसं खास आपल्या काय नाव त्यांचं? मेनू टिल्लो, अमृती वेसे आणि परमसिंग हुंदल. किती आले तुमच्या हा. गावावर? हा. अरे वा. ते तिथले किंग आहेत का त्या क्षेत्रातले? क्षेत्रातले किंगच म्हणता येईल त्यांना तिथे, कारण प्रत्येक शर्यतीत त्यांची शॉन पहिल्या 3 मध्ये हमखास 100% असतात. अरे बापरे. हो. आणि दरवर्षी त्यांचे नवीन शॉन इम्पोर्ट केलेले असतात. आता मनीष नावाची फिमेल आपल्याकडे, ही फिमेल त्यांचीच आहे, तिथूनच आपण आणलेले. त्यांनी दोस्तीत आपल्याला ही फिमेल दिलेले एक गिफ्ट म्हणून. बाजीगर सुद्धा आपल्याला तसाच आला होता. आणि दुसरा एक कुत्रा होता आपल्याकडे. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात टॉप लाईनची कुत्री ती इम्पोर्ट करतात. सगळ्यात टॉप लाईनची कुत्री ती इम्पोर्ट करतात अख्ख्या पंजाबमध्ये. म्हणजे पंजाबमध्ये पण ती बाहेरनं कुत्री मागवते? बाहेरनं कुत्री जर्मनी, आयर्लंड आणि इंग्लंड मधनं 3 देशातनं त्यांच्यापाशी कुत्रे येतात. त्यामुळे म्हणजे आता म्हणलं तर आपला महाराष्ट्र पण आहे टॉपला, पण आता नाव पहिल्यांदा निघतं म्हणजे शॉन शर्यत म्हणजे पंजाबच आहे की नाही? पंजाबचं आपल्या निघतं. इथं जेवढे इम्पोर्ट शॉन आले ते पंजाबमधनं इथं आले. हा. अजून आजपर्यंत डायरेक्ट इम्पोर्ट झाला कुठला शॉन आपल्या महाराष्ट्रात नाही, डायरेक्ट आला म्हणून कोणताच नाही. असंच. हा, जे शॉन आले आपले इथं स्टडचे आले, पळणारे आले, ते आधी पंजाबमध्ये आले, नंतर आपल्या इथं आले. तुम्ही आता शॉन शर्यत बघितली आहे ना, सुरुवातीला नाद लागला तर तुम्हाला असं कुठल्या तरी एका कुत्र्यापासून नाद लागला असेल की बाबा हे आवडलं त्यामुळे मी शर्यतीत भाग घ्यावा असं वाटते? म्हणजे शॉन शर्यतीत मधला कुत्रा म्हणताय का तुम्ही? आवडता कुत्रा म्हणला तर आमचाच कुत्रा आहे, बाजीगर. होय का? हा, त्याच्यापासून आम्हाला जास्तच नाही का हा. चालना भेटली आम्हाला नाद चालू ठेवायसाठी. नाहीतर आम्ही बऱ्यापैकी नाही का थोडं कॉलेज ह्याच्यामुळे जरा आम्ही बऱ्यापैकी नाद बंदच करणार होतो, पण त्या शॉनापासून आम्हाला भरपूर चालना पुढे भेटली ही नाद चालू ठेवून. आणि सुरुवात आहे दरवर्षी चांगले शॉन आमच्याकडे होऊनच गेले. प्रत्येक सीझनला 2-3 तरी शॉट चांगले. चेन चालू असतं तुमचं? हा, आम्ही बदलत राहतो शॉन, आम्ही एक ठेवत नाही. म्हणजे तुमची सायकलच चालू आहे? चालू आहे. म्हणजे गुलालात राहायचं प्रत्येक सीझनला? दरवर्षी दर सीझनला आमचा असं हट्टच नसतो की आम्ही एकच केला पाहिजे, असं काय नाही. पण आम्हाला कंटिन्यू नंबर मध्ये राहायला आवडतं. त्यामुळे नाव पण राहतं आपलं. नाव पण राहिलं राहतं. पाहिजे. बस म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे आलं तर नवीन नवीन शॉन बघायला शॉन भेटतात असते. आपल्याला? प्रत्येक वेळेस वेगळं बघायला भेटेल. हे सगळे नवीन दरवेळी चेंज असतील? दरवेळेस चेंज असते. अरे वा. मग तुम्ही पण पंजाबवरून आणलेत कधी आतापर्यंत शॉन? आणलेत हा. भरपूर शॉन आणलेत. हे निलकरंजी टोटल माझ्याकडे 15 शॉन होते पहिल्यांदा. हा. 15 एकाच जागेवर? 15 एका जागी शॉन होते. वर आपलं जाळे शेड आहे हा. पूर्ण, तिथे एका जागी 15 शॉन होते. त्यापैकी 10 शॉन तर आपले पंजाबचेच होते. पर त्यातल्या 3 फिमेल आपण पंजाबला रिटर्न पाठवल्या ब्रीडिंग साठी. हा, हा, हा. त्यात आता एक विद्या नावाची फिमेल आहे पंजाबात, जो शंगरेज नावाचा कुत्रा पळतोय आता, गॉड गिफ्ट त्या मालकाकडे. आता तिला मेट केला हॅज वेलवेट, तिची पिल्ल झाली तिला 5. आता ती त्यातले बच्चे 2 तिकडे ठेवून बाकी इकडे आणायचे सगळे.